माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कण खर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात. नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवलीना मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, माय देशातील शिळा. आभार. नमस्कार. मराठी भाषा दिनाच्या सगळ्यांनाच शुभेच्छा. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या या प्रांगणामध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, उपप्राचार्य आणि उपस्थित आपण सर्वच रसिकजन, मी आपणा सगळ्यांचे मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. रसिक हो, कुसुमाग्रजांच्या एका सुंदरशा मराठीच्या कवितेवर आत्ता या कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रुतीने अत्यंत सुंदर अशा तिच्या शैलीमध्ये ही कविता सादर केली आहे आणि आता मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून आपण सन्माननीय अरुणाताई यांना जाणून घेणार आहोत, ऐकणार आहोत. जाणीव्या जाग्या होताना शब्दबद्ध करण्याची ताकद केवळ अरुणाताईंच्या लेखणीमध्ये कशी आहे ते त्यांना बोलताना तुम्हाला समजून येईल. कविवर्य कुसुमाग्रज ज्यांच्या पावन स्पर्शाने इथली पुण्यभूमी देखील पवित्र झालेली आहे, अशा या नगरीमध्ये आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमच्या मराठी भाषेचे विभाग प्रमुख सन्माननीय KM लोखंडे सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, सुप्रभात, सुस्वागतम. प्रथम आपणास मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी साहित्य विश्वाच्या अवकाशात झळकणारा एक दैदिप्यमान तारा म्हणजेच विवा शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब यांना मी प्रथम अभिवादन करतो. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य म्हणून या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख अतिथी केवळ प्रतिभावंतच नव्हे तर प्रज्ञावंत लेखिका, 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष, निळ्या पारदर्शक अंधारात आपली निरंजन तेवत ठेवून शब्दांना मंत्राक्षर बनवणाऱ्या कवयित्री अरुणा ढेरे आज आपल्याला संबोधित करतील याचा मला विशेष आनंद वाटतो. मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, आमच्या पाठीशी उभे राहून पाठबळ देणारे महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य, प्रेरणास्त्रोत VN सूर्यवंशी सर, ज्यांच्या सहकार्यातून आणि समन्वयातून विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण करता येतात, त्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व माझ्या सहकारी डॉक्टर वृंदा भार्गवे मॅडम यांचे मी मराठी विभागाच्या वतीने स्वागत करतो. तसेच मराठी विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र हो. आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावो, त्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहून भाषेची अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक आणि गतिमान करावी लागेल. भाषेचा गौरव म्हणजेच केवळ अस्मितेचा
व प्रतिकात्मकतेचा न राहता समाजाच्या सर्व व्यवहार क्षेत्रात जाणीवपूर्वक आणि गुणवत्तापूर्ण झाला पाहिजे. समाजाचा आर्थिक विकास जसा आपोआप होत नाही तसाच भाषेचा विकास आपोआप होत नाही. तर मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांच्या सहभागातून विकास होईल, यासाठी आपल्याला त्याचे नेतृत्व आणि उत्तरदायित्व स्वीकारावे लागेल. मराठी भाषा अभिजात आहे की आधुनिक यांच्याशी सर्वसामान्यांना काही घेणे देणे नाही. ती आपली चरितार्थासाठी, भौतिक प्रगतीसाठी उपयोगी आहे की नाही यांचाही अग्रक्रमाने आपल्याला विचार करावा लागेल. म्हणूनच समिष्टीला अधोरेखित करणं अधिक महत्त्वाचं मला वाटतं. कुठल्याही संस्कृतीचा विकास व भाषेच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत झिरपत जातो. कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं झालं तर, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा दिवा विझे. इतके अतूट नाते संस्कृतीचे आणि भाषेचे असल्याचे दिसून येते. त्यामुळे भाषा विकासाची आणि गौरवाची परिमाणे ही सांस्कृतिक विकासाची परिमाणे असणार आहेत. हा सहसंबंध लक्षात घेऊन भाषा विकासाचे उपक्रम राबवून ती वृद्धिंगत करणे, तसेच विविध कार्यक्रम केवळ उत्साह न राहता जबाबदारी झाली पाहिजे असे मला मनापासून वाटते. आणि म्हणूनच त्यासाठी मराठी भाषेतून ज्ञाननिर्मिती, उपजीविकेचे स्रोत आणि सर्जनशील निर्मिती लोकाभिमुख करून समृद्ध करणे म्हणजेच आपला दैनंदिन भाषा व्यवहार, प्रशासनात वापर आणि ज्ञान भाषा याबरोबरच उद्योग, व्यापार, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, न्याय, संपर्क आणि प्रसारमाध्यमे अशा विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर व्हावा ही आपली जबाबदारी आणि उत्तरदायित्व असेल. शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या आणि गौरवशाली परंपरा लाभलेल्या आमच्या महाविद्यालयाने आणि मराठी विभागाने कविवर्य कुसुमाग्रज, नाटककार वसंत कानेटकर, समीक्षक राजश्री जोग, लेखक बावा दातार अशा अनेकांनी मराठी साहित्य विश्वाचे दालन समृद्ध केले आहे. याचा विशेष आनंद मला वाटतो. हाच वसा समर्थ सक्षमपणे पेलताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मराठी विभाग अविरतपणे कार्यरत आहेत. धन्यवाद. धन्यवाद लोखंडे सर. सरांनी आपल्या प्रास्ताविकात अतिशय समर्पक अशा भाषेमध्ये आपल्या मराठी भाषा दिनाचं विस्तृत असं वर्णन तुमच्यासमोर केलेलं आहे. मी सरांचे पुन्हा एकदा आभार मानते. आणि आता यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने उत्सुकता आहे ती अरुणाताईंना जवळून जाणून घेण्याची. तत्पूर्वी अरुणाताईंनी तुमच्याशी संवाद साधावा यापूर्वी मी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या आणि आमच्या मराठी विभागातील ज्येष्ठ प्राध्यापिका डॉक्टर वृंदा भार्गवे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अरुणाताईंचा परिचय आपल्या सुमधुर शब्दात करून द्यावा. बत्तीस विदिशा, तुळशीबागवाले कॉलनी, पुणे. ज्ञानसाधक डॉक्टर राज चिमढेरे यांचं निवासस्थान. काही वर्षांपूर्वी त्यांचं ग्रंथभिंतीचं 10x10चं मातीचं पहिलं घर पुण्यात पानशेतच्या पुरात वाहून गेलं. अनेक ग्रंथांना जलसमाधी मिळाली. नष्ट होणं हा तर स्थायी भाव. जन्म आणि मरण यातील जगण्याच्या अवकाशात जतन करायला हवेत शब्द, साहित्य, संस्कृती हा ध्यास घेतलेल्या या बुद्धिवादी व्यक्तिमत्वाने अनेक ग्रंथ लिहिले, संदर्भ ग्रंथ हाताळले, फिरस्ती करत संशोधन केले. आज ते हयात नसले तरी त्यांच्या स्मृती जतन करणारे डॉक्टर रा चिमढेरे संस्कृती संशोधन केंद्र 5 वर्षांपासून उभं राहिले. चिकित्सक, जिज्ञासू, भाषेवर, साहित्यावर, संस्कृतीवर निरातिशय प्रेम करणाऱ्या तरुणांसाठी. पुस्तकांनी ओसंडून वाहत असलेल्या रॅक्स,
खोकी विखुरलेले पुस्तकांचे गठ्ठेच्या गठ्ठे आपापल्या जागांवर विराजमान होण्यासाठी उत्सुक आहे. इतिहास, धर्मेतिहास, भारतविद्या, शिल्पशास्त्र, नाणकशास्त्र, मंदिर संस्कृती, लोकसाहित्य, समाजविज्ञान, पोथ्या, 19व्या शतकाचा धांडोळा घेणारे असंख्य ग्रंथ. विदिशात प्रवेशतात जवळपास 25,000 ग्रंथांच्या नोंदणीचं काम ज्या निगुतीने करत आहेत त्या प्रज्ञावंत डॉक्टर अरुणा ढेरे. आपल्या संस्कृतीकडे नव्या ज्ञानविज्ञानाच्या प्रकाशात कसं पाहता येतं याचं आकलन तरुणांना करून देणारं हे केंद्र आकाराला आणण्यासाठी अरुणाताईंचं सातत्यानं चालणारं अचाट कार्य. 5-6 वर्षाच्या असताना अरुणा नावाच्या त्या चिमुकलीला याच पुस्तकांच्या भिंती असलेल्या घरात खेळायला आवडायचं. खेळ कोणता? शब्दांचा, श्लोक स्मरणाचा, पुस्तक वाचनाचा. 7 वर्षाची असताना कळीचे स्वप्न या अरुणा रामचंद्र ढेरे हिच्या लेखाला पहिल्या पानावर प्रसिद्धी मिळते. मुलांचं मनोरंजन या योजनेंतर्गत व्हीनस बुक स्टॉलचं माझं कौतुक हे पुस्तक, काकासाहेब गाडगीळ यांची प्रस्तावना. त्यात त्यांनी अरुणाच्या लेखाचं केलेलं कौतुक नि तिला दिलेले आशीर्वाद, तिचं वय आणि निवडलेला ललित गद्याचा फॉर्म स्तिमित करणारा. त्यानंतर केवळ 2 वर्षांनी म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी छान छान चित्र या पुस्तकाचं संपादन ती करते. तिची बोटं लिहिण्यासाठीच आहेत याचं भान तोवर या घराला आलेलं असतं. ग्रंथघरात वाढलेली ही वाचनवेडी मुलगी. वडिलांनी शब्दश्रीमंतीबरोबर संवेदन ऐश्वर्य भरभरून दिलं. पहाटेचा शुक्रतारा दाखवला, पिंगळ्याचे गाणे ऐकवलं, घराघरांवरचं मावळतं ऊन त्याच्या कवडशांची नक्षी दाखवली. रोमा रंध्रात भरभरून घ्यावा अशा बहराशी दोस्ती करायला शिकवलं. उगवतीला सूर्य आला की शंकराचार्यांची स्तोत्र शब्दछंदांसह अण्णा म्हणजे डॉक्टर ढेरे उकलून दाखवणार. सुस्पष्ट उच्चार, स्मरण नि भाषेवर उदंड प्रेम करता करता अर्थाचे विभ्रम जपायला शिकवणारे डॉक्टर ढेरे. पुराणपुरुष दत्तोवामन पोद्दार, लक्ष्मण शास्त्री जोशी, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव हे शास्त्री परंपरेतील विद्वान, गदी माडगुळकर, बाभा बोरकर यांच्यासारखे कवी, पुभा भावे, व्यंकटेश माडगुळकरांसारखे नवकथाकार या साऱ्यांचा राबता या संस्कृती संशोधकाकडे असायचा. ही ज्ञानश्रीमंती अरुणाने अनुभवली. नूतन विद्या मंदिर ते पुणे विद्यापीठापर्यंतचा तिचा अध्ययन प्रवास पहिल्या क्रमांकाचा नि सुवर्ण पदकांचा. टिळक विद्यापीठात भारतीय विद्या पदविका हा अभ्यासक्रम सर्वप्रथम येतच अरुणाने पूर्ण केला. मळलेल्या वाटा न चोखाळता स्वातंत्र्योत्तर मराठी कथा कादंबऱ्यांचा अधिबंधात्मक अभ्यास या विषयातील तिची PhD. हे संशोधन करता करता माणसाच्या सामूहिक नेणिवेत साठलेले अनुभव, मानवजातीचं संचित तिला खुणावत गेलं. विशेषतः G.A. कुलकर्णी आणि चित्रम खानोलकर यांच्या कथांचा अभ्यास करताना स्वतःच्या नेणिवेतील अनुभवाचा तिला शोध लागला. आपल्या वडिलांपेक्षा आपली वाट निराळी आहे. आनंदाचा क्षण आणि विकल दुःखाचा कोलाहल यात तगून राहणारी कविता तर आपल्या सोबतीला आहे. संत कविता आपल्या वस्तीला आहेतच, त्या घडवतात आपल्याला. साहित्याची घुसळण तिच्या आत होत होती. PhDनी प्राध्यापकी हे समीकरण काही काळ तिनं सोडवण्याचा प्रयत्न केला. पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संशोधन केंद्रात ती अध्यापक निर्माती बनली. पुढे राज्य शिक्षण संस्थेत साहित्य विभाग प्रमुख, पसाय मासिकाची संपादक. पण कोणत्याच वाटेवर ती थांबली नाही. लेखन संशोधन तिचा श्वास बनला आणि कविता त्या श्वासाची लय. यक्षरात्रनं डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या लेखन सृजनाला प्रारंभ झाला.
मैत्रेयी उर्वशीच्या सहवासाने पुराणातले महाद्वार त्यांनी किलकिले केले. कृष्णकिनारासारखा कथासंग्रह रसिक वाचकांनी हृदयस्थ केला. 6 कविता संग्रह, 11 ललित लेखसंग्रह, 5 सामाजिक इतिहास आणि चरित्रपर लेखसंग्रह, 3 लोकनागर साहित्यविषयक लेखसंग्रह, 5 कथासंग्रह, 5 बालकुमारांसाठी पुस्तकं, तर 3 विवेचक प्रस्तावना आणि 12 संपादित पुस्तकांसह 55 पुस्तकं प्रसिद्ध, 52च्या वर पुरस्कार आणि विभागीय संमेलनांचे अध्यक्षपद भूषवलेल्या डॉक्टर अरुणा ढेरे 92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनांच्या अध्यक्षा झाल्या तेव्हा सारस्वतांचा तो सन्मान होता यावर जणू मोहर उमटली. भारतीय विद्यापीठाच्या शाश्वती या स्त्री अभ्यास केंद्राची संचालक, भारतीय पातळीवरील लेखिकांच्या निवडक कथांचा अनुवाद, काश्मीरच्या राजवंशाचा इतिहास राजतरंगिणी हा अनुवाद लिहिणारी प्रतिभावंत अशी ही लेखिका. आपल्या ओजस्वी वाणीने विषय गंभीर असो वा ललित, तो रसाळकर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. विद्यापीठ साहित्य संस्था आयोजित चर्चासत्रात डॉक्टर अरुणा ढेरे हे नाव चैतन्याचा, चिंतनाचा स्पर्श घेऊन येते. साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ यांचे सन्माननीय सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीचे अध्यक्षपद असे सन्मान सातत्याने डॉक्टर अरुणा ढेरे यांना मिळतात. 17व्या बृहन महाराष्ट्र मंडळ अधिवेशनात प्रमुख पाहुणी म्हणून त्यांना ऐकणारा त्यांच्या याच ओजस्वी वाणीने प्रभावित होतो. कोणासाठी त्या डॉक्टर ढेरे, कोणासाठी अरुणाताई, तर काही जणांसाठी फक्त अरुणा. त्यांच्याबद्दल आपलेपणाने ओथंबून बोलणारे अनेक जण. शांता शेळकेंच्या सहवासातील ही विदुषी, सुनीताबाई आणि जी यांच्या पत्रव्यवहाराचा साक्षेपी धांडोळा प्रस्तावनेत घेणारी सम्यक दृष्टीची समीक्षक, आशा बगे यांच्या कथांवर प्रेम करणारी, ज्ञानपीठ विजेत्या डॉक्टर प्रतिभा राय यांना देखील जिच्या साहित्याबद्दल कुतूहल वाटावे अशा डॉक्टर अरुणा ढेरे. दर्दी वाचकाला कागदपत्र, पुरावे, संशोधन या पलीकडे नेणारे प्रेमातून प्रेमाकडे हे त्यांचं पुस्तक धाडसाचं वाटतं तर एखाद्या जाणकाराला विस्मृतीचित्र हीच डॉक्टर अरुणा ढेरे यांची खरी ओळख वाटते. तरुण त्यांच्यातील कवयित्रीकडे संशोधिकेसमोर लीन होतो कारण त्याला आश्वस्त करणारे शब्द तेथे असतात. कबूल की माणसाचा सृष्टीशी संवाद कधीच तुटून गेलेला. कबूल की माणसाचा सृष्टीशी संवाद कधीच तुटून गेलेला, परस्परांमधल्या नात्याचा प्राण केव्हाच उडून गेलेला. कबूल आहे सारं. पण दिसतोय अजून मला माती खालच्या मातीत असावं एखादं निरामय बीज, तसा उष्ण सशक्त शब्द कवितेमध्ये थांबलेला. म्हणून म्हणते, खरोखरच अजून उशीर नाही झालेला. या शहाणीवेपुढे नतमस्तक होणारी तरुणाई. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन. काळाशी जोडून घेताना या विषयावर तरुण विद्यार्थ्यांशी अगदी मनमोकळं हृदगत व्यक्त करत आहेत डॉक्टर अरुणा ढेरे. आज तुम्हा तरुण विद्यार्थ्यांशी संवाद करण्याचा मला मनापासून आनंद होतोय. तुम्ही वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहात. मी शाळेत शिकत होते तेव्हा, म्हणजे 50-55 वर्षांपूर्वी म्हणूया, आमच्या पुढे अगदी ठराविकच विषय होते. कला शाखांमध्येही होते आणि विज्ञान शाखांमध्येही होते, अगदी मोजके विषय. आज मात्र विशेष अभ्यासाच्या, म्हणजे ज्याला तुम्ही स्पेशलायझेशन म्हणता, अशा इतक्या शाखा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या तुमच्या पुढे इतक्या वाटा अभ्यासाच्या खुल्या आहेत की ती संधीची समृद्धी पाहून खूप आनंद होतो. अर्थात तुमचा अभ्यास सोपा नाही आणि स्पर्धाही प्रचंड आहे याची जाणीव आहे. आम्हाला एक गोष्ट मात्र उदंड मिळाली. तुम्हाला अनेक गोष्टी ज्या मिळाल्या, ज्या आम्हाला नाही मिळाल्या,
पण आम्हाला जी मिळाली ती मात्र अशी होती की ती तुम्हाला नाही मिळालेली. ती म्हणजे आपण जे करतो त्याचा आनंद घेण्याइतका ताणरहित वेळ. मी तर पुस्तकांच्याच संगतीत वाढले, मनमुराद वाचत आले. भाषेची, साहित्याची, कवितेची गोडी मला माझ्या वाचनामधूनच लाभली. आज मागे वळून बघताना वाटतं की वाचन हा नुसता फुरसतीचा वेळ घालवण्याची गोष्ट नाही, हे मला कधी कळत गेलं. म्हणजे असं की माझे वडील हे मराठीचे अभ्यासक, संशोधक, जुन्या वाङ्मयाचे, संत साहित्याचे, आणि त्यामुळे घरामध्ये प्रचंड प्रमाणात पुस्तकं होती. घरांच्या भिंती दिसू नयेत इतकी छतापर्यंत पुस्तकं लागलेली होती. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अभ्यासामुळे, त्यांच्या संपर्कामुळे नाना प्रकारची माणसं घरी येत होती. कवी येत होते, साहित्यिक येत होते, विचारवंत येत होते, शास्त्री पंडित येत होते. आणि दुसऱ्या बाजूला पिंगळे येत होते, भराडी येत होते, वासुदेव येत होते, वाघ्या मुरळी येत होते. या सगळ्यामुळे आपल्या संस्कृतीची, साहित्याची इतकी जवळून आणि इतकी सुंदर ओळख झाली की हे सगळं माणसाच्या वाढीला किती उपयोगी आहे हे आपण पुष्कळ मोठं झाल्यानंतर त्याचा विचार मी करायला लागले. तोपर्यंत हे सगळं अनुभवत गेले, स्वतःमध्ये मुरवत गेले आणि त्या अनुभवाने समृद्ध होत गेले. ती समृद्धी आपल्या लेखनामधून, आज आपण जे बोलतो, लिहितो त्याच्यामधून आपल्याला किती उपयोगी पडते आहे. जणू काही ते सगळं रसदीचं कोठारच होतं माझ्यासाठी. जे जे लागेल ते माझ्या मुलांना तिथून मिळत होतं. आणि माझं सगळं लेखन हे त्या काळच्या वाचनावर, त्या काळी जी माणसं समृद्धपणाने अनुभवायला, ऐकायला मिळाली त्यांच्यावर, आणि त्यामुळे जी दृष्टी घडत गेली त्या दृष्टीने आपण जे जग बघत आलो, प्रवास करत आलो, माणसं समजून घेत आलो, अनुभव घेत आलो, त्याच्यावर अवलंबून आहे असं आज माझ्या लक्षात येतं. असं वाटतं की फुरसतीचा नुसता वेळ घालवण्यासाठी लेखन नसतं. नुसती हौस, नुसती करमणूक याच्या पलीकडे हळूहळू जातो. आपला आनंद सुद्धा त्यामुळे हळूहळू शहाणा होत जातो असं मी म्हणते. आनंद शहाणा होत जातो म्हणजे काय? तुम्ही असा विचार करा की आनंदाची सुद्धा प्रतवारी असू शकते ना. म्हणजे आपल्याला, आपण उन्हातानातून आलो आणि सावलीत आलो की आपल्याला बरं वाटतं, आनंद होतो. आपल्याला पाणी, तहान लागलेली असते आणि आपल्याला पाणी मिळालं थंडगार की आपल्याला आनंद होतो. एखादी थंडगार वाऱ्याची झुळूक आली तर आपल्याला बरं वाटतं. हा आनंद प्राथमिक स्वरूपाचा असतो, आपल्या शारीरिक गरजा भागतात त्याचा असतो. पण या आनंदाच्या पलीकडचा आनंद आपल्याला होतो तेव्हा तो कसला असतो? आपण चांगलं गाणं ऐकतो तेव्हा होणारा आनंद, आपण एखादं चांगलं पुस्तक वाचतो, एखादं चांगलं नाटक पाहतो, एखादा सुंदर चित्रपट पाहतो, एखादं उत्तम छायाचित्र पाहतो, तेव्हा कुठला आनंद होतो आपल्याला? कदाचित असं असतं की तो सिनेमा अतिशय शोकात्मक असतो, डोळ्यात पाणी आणणारा असतो. एखादा युद्धभूमीवरचा फोटो असतो, त्यामध्ये ते संबंध, जे काय संहाराचं भीषण चित्र अंगावर येणार असतं, तरी सुद्धा तो फोटो आपल्या मनामध्ये घर करून राहतो. एखादं गाणं दीर्घकाळ रेंगाळत राहतं, ते कदाचित विरहाचं गाणं असतं. म्हणजे म्हटलं तर दुःखाच्या, विरहाच्या, मोडतोडीच्या, संहाराच्या गोष्टी, पण आपल्या मनावर त्याचा दीर्घकाळ ठसा उमटलेला असतो. हा आनंद कसला असतो? हा आनंद आपल्याला आयुष्य कळल्याचा असतो, आपल्याला सुखदुःखांचे वेगवेगळे अनुभव अधिक तीव्रतेने कळल्याचा असतो. म्हणजे आपण म्हणतो की मला फार आवडला तो सिनेमा, किंवा फार उत्तम आहे हे छायाचित्र, असं आपण का म्हणतो? साहित्याचाच विषय घ्यायचा झाला तर आपण जेव्हा एखादं पुस्तक वाचतो, एखादी कविता वाचतो, तेव्हा आपल्याला होणारा तो आनंद कसला असतो? एक सुरुवातीचा आनंद प्राथमिक असतो, मी आत्ता म्हटलं तसा वाचनातलाही आनंद एक प्राथमिक असतो. म्हणजे असं की आपल्याला असं वाटतं की अरे, मला जे म्हणायचं होतं ते म्हटलंय बरं का यांनी, मला म्हणता येत नाही, पण ह्यांनी अचूक म्हटलंय, या लेखकाने किंवा या कवीनी, या गीतकाराने,
आणि म्हणून आपल्याला त्याचा आनंद होतो की आपल्याच अनुभवांसारखा अनुभव त्यांनी सांगितलाय, आपल्यालाच जे म्हणायचं होतं आणि जे आपल्याला भाषेत नेमकं म्हणता येत नाही ते त्यांनी म्हटलंय, आपल्याच सुखदुःखांचं मर्म यांनी पकडलंय, याचा आनंद असतो. मग आणखी एक प्रकारचा आनंद कधी कधी मिळतो की मला माहितीच नव्हतं, हे खरं मी नेहमी पाहतो, हे नेहमी अनुभवतो, हे दृश्य मी अनेक वेळा पाहिलंय, पण मी या तऱ्हेने नाही पाहिलंय. एखादा मजूर हा डोक्याखाली पाटी घेऊन रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेला हा आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेला असतो, पण यशवंतांची कविता त्याच्यातून निर्माण होते की त्या मजुराचं ते एक चित्र, ते दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर असतं आणि त्यातून त्यांना मात्र त्याच्यातून त्या मजुराच्या आयुष्याशी, वेदनेशी नातं सांगणारं एक काव्य जन्माला येतं. तेव्हा तुमच्या माझ्याच डोळ्यासमोर असणारं जग, तुमच्या माझ्याच भोवती असलेले अनुभव, पण ते जेव्हा कवी, लेखक, साहित्यकार हा वेगळ्या पद्धतीने आपल्या कथा कादंबऱ्यांमध्ये, आपल्या साहित्य कृतींमध्ये मांडतो, तेव्हा आपल्या ओळखीचं जग हे आपल्याला नव्याने ओळखीचं होतं, त्याच्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळते, याचा आनंद असतो. किंवा आणखी एका प्रकारचा आनंद साहित्य आपल्याला देतं की जे आपल्याला परिचितच नसतं, ते आपल्याला परिचित करून देण्याचा आनंद. तुम्ही मी जगतो तेव्हा आपलं आयुष्य एका मर्यादेत असतं. आपण आपल्या त्वचेबाहेर उडी नाही घेऊ शकत. आपलं पर्यावरण, आपला भोवताल, आपलं वावराचं क्षेत्र, संचाराचं हे मर्यादित असतं. त्याच्या पलीकडे केवढं तरी अनंत विश्व आहे. त्या विश्वाला गवसणी घालणारे कितीतरी लेखक आहेत, कवी आहेत, साहित्यकार आहेत. त्यामुळे तुम्ही जे अनुभवलेलंच नाही, तुम्ही मी जे पाहिलेलंच नाही, असं काहीतरी जग, हे अगदी जगाच्या छोट्या छोट्या कानाकोपऱ्यापासून ते अंतराळापर्यंत आणि ब्रह्मांडापर्यंत झेप घेणारी माणसं ही तुमच्यासमोर आणून उभी करतात. आणखी एक आहे की तुम्हाला तुमचा इतिहास किंवा भूतकाळ जो माहीत नसतो, तुम्हाला फार मर्यादित अर्थानेच माहिती असतो, पण तो भूतकाळ आणि तुमच्या कल्पना विश्वातही जे आलेलं नसतं ते भविष्यकाळातलं चित्र, तिन्ही काळ उभं करण्याचं सामर्थ्य आहे साहित्यकारामध्ये असतं. तेव्हा साहित्याचा आनंद हा काळांची सांगड घालण्याचा आनंद असतो. तुम्हाला माहीत नसलेलं प्रचंड मोठं ब्रह्मांड असतं, विश्व असतं, ते माहीत करून देण्याचा असतो. तुमच्या भोवतालचं परिचित विश्व तुम्हाला अपरिचित नजरेनी, वेगळ्या नजरेनी पाहणं आणि त्याचं वेगळ्या प्रकारे आकलन होणं, याचा असतो. आणि तुमचेच अनुभव, त्याच्याच वेगवेगळ्या छटा या तुम्हाला लक्षात आणून देण्याचं असतं. तेव्हा इतक्या प्रकारचा आनंद हा तुम्हाला एका वाचनातून, एका साहित्यातून मिळत असतो. म्हणजे काय होतं, तुम्हाला हळूहळू आयुष्यच कळत जातं ना, माणसाचं आयुष्य, सृष्टीचं आयुष्य, त्याचं आकलन तुम्हाला साहित्यातून होत जातं. म्हणजे माणसांमधले संबंध, मानवी जीवन काय आहे, साहित्य शेवटी तेच सांगतं ना तुम्हाला की कसं असतात माणसांमधले संबंध. निरनिराळ्या परिस्थितीत, निरनिराळ्या प्रसंगांमध्ये जाताना माणसं कशी वागतात, सुखदुःखाच्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये ती कशी एकमेकांशी त्यांचे असलेले संबंध बदलू शकतात, बदलत जातात. माणसं कशी फसवली जातात, माणसं कशी संघर्षात उतरतात, कशी लढतात, कशी रडतात, मोडतात, चुरमडतात किंवा कधी कधी ताठ उभी राहतात, पडेल ती किंमत कशी निरनिराळ्या मूल्यांसाठी चुकवतात. तुम्हाला हे सगळं जेव्हा साहित्यातून दिसत राहतं, कळत राहतं, तेव्हा ते अनुभव विश्व तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आयुष्य काय असतं, मानवी जीवन, हे समजावत राहतं. आणि तो एक जीवनाचा खोल अर्थ तुम्हाला साहित्यातून कळत राहतो. छोटीशी असतात पुस्तकं. ओल्ड मॅन अँड द सी, हेमिंग्वेचं पुस्तक किती छोटं आहे. रणांगण, विश्राम बेडेकरांचं पुस्तक किती छोटं आहे. तळहाता एवढीशी पुस्तकं, पण केवढा मोठा जीवनाचा आशय ती तुम्हाला सांगून जातात. तेव्हा हा आनंद जो असतो, तो आनंद तुम्हाला साहित्य देतं. आणखी एका गोष्टीचा आनंद होतो बरं का, की खरं म्हणजे भाषा तुम्हाला अधिक समजल्याचा आनंद. ज्या भाषेतलं पुस्तक तुम्ही वाचत असता, ज्या भाषेतली कविता तुम्ही ऐकता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की खरं म्हणजे तुम्ही आम्ही बोलतो तीच भाषा असते ती. माणसाच्या विनिमयाचं साधन, व्यवहाराच्या विनिमयाचं साधन, संपर्काचं साधन म्हणजे भाषा. तुम्ही आम्ही भाषा वापरतो ती त्यासाठी वापरतो.
पण साहित्यिक फक्त त्यासाठी नाही वापरत, त्या भाषेला एका वेगळ्या सर्जनात्मक पातळीवर नेतो आणि म्हणून तीच भाषा तो वापरतो, पण त्या भाषेतून तुमच्या पुढे एक वेगळं विश्व निर्माण करू शकतो. ही भाषेची ताकद जी आहे ती साहित्यिकांमुळे आपल्याला कळते. तुम्ही आम्ही वापरली जाणारी जी भाषा आहे ती सर्वसामान्य वापरतात, ती भाषा, त्या भाषेतले शब्द. साहित्यिक कधी त्या भाषेच्या एका शब्दाशेजारी दुसरा शब्द ठेवतो, कधी एका वाक्याशेजारी दुसरं वाक्य ठेवतो आणि त्याच्यातून एक वेगळाच अर्थ तुमच्यासमोर निर्माण होतो. ती भाषा वेगळ्या पातळीवर वापरतो आणि म्हणून अनुभव तेच, भाषाही तीच, तरी शेकडो वर्ष जगाच्या पाठीवरचे शेकडो साहित्यिक त्याच भाषेमधून अतिशय वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य निर्माण करू शकतात. ही ताकद जी आहे ती ताकद कलावंताची आहे, ती ताकद साहित्यिकाची आहे. त्यामुळे प्रत्येक साहित्यिकाची स्वतःची एक मुद्रा असते. कुसुमाग्रजांची कविता आणि विंदा करंदीकरांची कविता वेगळी, ग्रेसची कविता वेगळी आणि बोरकरांची कविता वेगळी, मंगेश नारायण काळेची कविता वेगळी आणि सुरेश भटांची कविता वेगळी, डहाक्यांची कविता वेगळी. तुम्हाला त्या कवितेवर महानोरांची मुद्रा त्यांच्या कवितेवर उमटलेली दिसेल, विंदांची मुद्रा त्यांच्या कवितेवर उमटलेली दिसेल, इतकी की खाली नाव नसलं तरी तुम्ही ती कविता ऐकता त्यावेळेला तुम्हाला ओळखू येतं की ही विंदांची कविता आहे, ही कुसुमाग्रजांची कविता आहे, ही बोरकरांची कविता आहे, ही ग्रेसची कविता आहे. हे घडतं याचं कारण प्रत्येकजण तीच भाषा आपल्या एका विशिष्ट प्रकाराने वापरतो, विशिष्ट शैलीने वापरतो आणि स्वतःची मुद्रा त्या साहित्यावर निर्माण करतो. आणि म्हणून कोसलाची शैली वेगळी असते आणि प्रणव सखदेवची शैली वेगळी असते किंवा प्रवीण बांदेकरची शैली वेगळी असते. हे सगळं घडतं तेव्हा तुमच्या लक्षात येतं की भाषा किती प्रकारे वापरली जाऊ शकते आणि किती जुनी आहे भाषा. मराठी भाषा आपण म्हणतो 1,500 वर्षांपूर्वी महाराष्ट्री प्राकृतमध्ये हाल सातवाहनाच्या गाथा निर्माण झाल्या. त्या प्राकृतमधून हळूहळू मराठी पुढे आली आणि तुम्हाला माहीत असलेली मराठी त्यातल्या त्यात मुकुंदराज ज्ञानेश्वरांच्या पासून सुरू झाली. मग तिथपासून सुद्धा आज 700-800 वर्ष ती भाषा वापरली जाते ना, आणि तरी देखील प्रत्येक लेखक हा स्वतःची स्वतंत्र साहित्यकृती निर्माण करू शकतोय. त्या भाषेत सारखेपणा नाही, म्हणजे भाषेचा वापर हा एकसारखा नाही हे तुमच्या लक्षात येतं आणि मग असं वाटतं की हे सगळं भाषेवर प्रेम केलं तर भाषा केवढं देणं आपल्याला देते हे आपल्या लक्षात येतं. पण प्रेम करण्याची अट पाहिली आहे. भाषा आवडली पाहिजे आणि आवडत्या माणसाला समजून घेण्यासाठी आपण जशी धडपड करतो ना तशी भाषा समजून घेण्यासाठीची धडपड केली पाहिजे, मेहनत केली पाहिजे. भाषा म्हणजे मराठी भाषा असं नाही मी म्हणत, भाषा म्हणजे मातृभाषा. मराठीचं उदाहरण घेते, पण खरं तर तुम्ही सगळ्याच जणांनी बहुभाषक होण्याची खूप आवश्यकता आहे. इंग्रजी ही आज जगाची ज्ञानभाषा आहे म्हणून ती तुम्हाला अवगत असली पाहिजे, पण तिच्याबरोबरच तुमची भाषा, मातृभाषा कुठलीही असो, उदाहरणार्थ मराठी, तुम्ही तेवढ्याच आत्मीयतेनं ती अवगत केली पाहिजे. तुम्ही हौसेने आज जपानी शिकता, फ्रेंच शिकता, जर्मन शिकता, मग मराठी तुमच्या भोवतीची आहे ती का नाही शिकत? तुमच्या शेजारी गुजराती आहे, तुमच्या पलीकडे कानडी आहे. मी एका भाषांतराच्या कार्यक्रमासाठी जर्मनीत गेले होते आणि म्हणजे आम्ही पोएट्स ट्रान्सलेटिंग पोएट्स असा तो अभिनव प्रयोग होता. आम्ही दुभाषांची म्हणजे इंग्रजीची मदत न घेता जर्मन मराठी दुभाषेच्या मदतीने आम्ही एकमेकांची भाषा थेट कविता समजावून घेतली आणि ती भाषांतरित केली. त्या प्रयोगाबद्दल आम्ही बोलत असताना तिथे आमचा कार्यक्रम संपल्यानंतर एका श्रोत्याने विचारलं, कुतूहल म्हणून विचारतो की आम्ही जर्मनीमध्ये हे प्रयोग करू शकतो, पण भारतामध्ये तुम्ही तुमच्या भारतीय एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये इंग्रजीची मदत न घेता जाता का हो? मी असं म्हटलं, त्याचं प्रमाण फार कमी आहे, मला माहीत आहे, पण याचं कारण असं आहे की आमच्या देशामध्ये 26 अधिकृत भारतीय भाषा आहेत.
त्यामुळे या सगळ्या भाषांशी संवाद साधणं हे आम्हाला अवघड जातं. पण अवघड असलं तरी अशक्य नाही. तितक्या जास्तीत जास्त भाषा तुम्ही समजून घ्याल तितकं त्या त्या भाषांमधलं साहित्य आणि पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण हे तुमच्या जास्ती जवळ येतं. आणि पर्यायानं ती भाषा बोलणारी माणसं, ते भाषिक समूहही तुम्हाला जास्ती चांगले समजतात, हो की नाही? मला असं वाटतं की आज जागतिकीकरणाचे इतके भलेबुरे परिणाम आपल्याला दिसत आहेत, पण एक फार चांगला परिणाम असा झालेला आहे की खूप मोठ्या प्रमाणात अनुवाद होत आहेत. वेगवेगळ्या भाषांमधलं अनुवादित साहित्य आपल्याकडे येत आहे आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रांमधली माणसं लिहित आहेत. त्यामुळे ती जीवनाची क्षेत्र पण तुमच्या परिचयाची होत आहेत. आजच्या अनुवादांना तर मी नेहमी असं म्हणते की ती एक प्रकारे हा नव्या जागतिक लोकशाहीचा प्रयोग आहे. साहित्यातली लोकशाही, लिटरेचरमधली लोकशाही, की एका देशातलं साहित्य, एका समूहाचं साहित्य हे दुसऱ्या समूहामध्ये, दुसऱ्या देशामध्ये जाऊन रुजतंय, आपलंसं करतायत माणसं आणि जगभरातलं साहित्य एकमेकांच्यापर्यंत सहज पोचतंय अनुवादाच्या माध्यमातून. ही खूप मोठी आणि फार छान गोष्ट होती. त्यामुळे साहित्याच्या वाचनामध्ये ही पण एक मोठी गोष्ट आज आहे की या जागतिकीकरणाच्या सगळ्या प्रवाहामध्ये माणसं समजून घेण्यासाठी तुम्ही स्वतःला जर विश्वाचे नागरिक म्हणत असाल तर अनुवादाचं बोट धरून तुम्ही खूप पुढे जाऊ शकता आणि माणसांना अधिक चांगल्या प्रकारे संवाद माणसांशी साधू शकता. त्यामुळे एका बाजूला जगभरातमध्ये हे अनुवादाचं क्षेत्र विस्तारतंय आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला असंही दिसेल की जगातल्या अनेक भाषा आज मरू घातलेल्या आहेत. ती भाषा बोलणाऱ्या मानवी समूहांची संस्कृती जशी संकुचित होत चालली आहे आणि जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये सगळं सपाटीकरण जसं होत चाललंय तशा ह्या अनेक छोट्या छोट्या समूहांची भाषा ही नष्ट होतीये. त्याबरोबर त्या भाषेशी जोडलेल्या संकल्पना, सांस्कृतिक धारणा, शब्द, म्हणी, वाक्प्रचार सगळे संदर्भही नाहीसे होत आहेत. आत्ताचा काळ खरंच खूप कठीण काळ आहे. गेल्या शतकामध्ये खूप मोठ्या घडामोडी आणि उलथापालथी झाल्या. आर्थिक झाल्या, राजकीय झाल्या, वैज्ञानिक झाल्या आणि तंत्रज्ञानात्मकही झाल्या. 4 या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये क्रांती म्हणावी इतक्या मोठ्या घडामोडी झाल्या, जगभर होत गेल्या. त्यामध्ये करोडो लोकांची जगण्याची मुळं उखडली गेली. स्थलांतरितांचे नवे प्रश्न निर्माण झाले. त्या स्थलांतरितांच्या संबंधित साहित्य हेही नव्याने निर्माण होत गेलं. भारतात तर एका बाजूला शिक्षणाच्या आणि व्यवसायाच्या शोधातली तरुण पिढी गावं सोडून शहरांमध्ये, महानगरांमध्ये आली. ती जमिनीपासून तुटली आणि एकेकाळच्या ग्रामजीवनाला, शेती उद्योगाला कमालीची अवकाळ आली. शेतीच्या उत्पादनाला एकेकाळी आपल्याकडे अर्थव्यवस्थेमध्ये जे मुख्य स्थान होतं ते स्थान नाहीसं झालं. ते स्थान उरलं नाही म्हणून शेतकरी एका बाजूला हवालदिल झाले, शेतीची अवस्था बिकट झाली आणि शेतीवर पोट भरता येत नाही म्हणून तरुण पिढी शेतीकडे परतली नाही. त्यामुळे ना शेतीकडे आणि गावाकडे परतणं आणि ना नव्या अर्थव्यवस्थेतली महत्त्वाची भागीदारी मिळणं. अशी कितीतरी मुलं, माणसं, एक पिढी आपल्याला अशी दिसते. शिवाय तांत्रिक क्रांती इतकी अफाट आहे की आपल्याला पाय स्थिर ठेवून उभंच राहता येत नाहीये. आपण वेगाने या विश्वव्यापी बदलाच्या ओघामध्ये खेचले जातोय. माध्यमांचं म्हणजे संपर्क माध्यमांचं महत्त्वही कधी नव्हे इतकं वाढलंय. तुला हवालदिल झाले, शेतीची अवस्था बिकट झाली आणि शेतीवर पोट भरता येत नाही म्हणून तरुण पिढी शेतीकडे परतली नाही. त्यामुळे ना शेतीकडे आणि गावाकडे परतणं आणि ना नव्या अर्थव्यवस्थेतली महत्त्वाची भागीदारी मिळणं. अशी कितीतरी मुलं, माणसं, एक पिढी आपल्याला अशी दिसते. शिवाय तांत्रिक क्रांती इतकी अफाट आहे की आपल्याला पाय स्थिर ठेवून उभंच राहता येत नाहीये. आपण वेगाने या विश्वव्यापी बदलाच्या ओघामध्ये खेचले जातोय. माध्यमांचं म्हणजे संपर्क माध्यमांचं महत्त्वही कधी नव्हे इतकं वाढलंय. पण त्याचबरोबर संपर्क माध्यमांची विश्वसनीयता ही शंकास्पद होतीये. नवी तुमची पिढी ही स्मरणशक्तीपेक्षा किंबहुना स्वतःच्या क्षमतांपेक्षा सुद्धा
मोबाईलवर आणि गुगलवर जास्त अवलंबून राहत चालली आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर घाईने प्रतिक्रिया देणं, एखाद्या विचाराला, एखाद्या घटनेला अनेक बाजू असतात आणि आपल्याला माहीत नसलेल्या अनेक प्रेरणांची, सूत्रांची गुंतागुंत त्यामागे असू शकते. हे आपल्या लक्षात येत नाही आणि ते लक्षात न येता आपण घाईने एखाद्या गोष्टीवर व्यक्त करत जाणं प्रतिक्रिया, हे आपल्या सगळ्यांच्याकडूनच होत आहे असं दिसतं. त्यामुळे काही गोष्टी या आधुनिकतेमध्ये सामील होता होता आपण सावधपणे सांभाळायच्या असतात, हे आपण विसरून चाललो आहोत. एक म्हणजे आपल्याला काय व्हायचंय याचा विचार आपण कधी आपल्या मनाशी करतो का? म्हणजे आपण विद्यार्थी असू तर आपल्याला चांगला विद्यार्थी व्हायचा आहे. अभ्यास म्हणजे हातातल्या यंत्रावरून माहितीच्या महाजालातला तपशील डाउनलोड करणं नव्हे. हा अभ्यास नव्हे. तुम्ही विचार करा की एक महिनाभर तुमच्या हातामध्ये मोबाईल नाही किंवा तुमच्या समोर संगणक, लॅपटॉपही नाही. एक महिनाभर नाहीच आहेत ही यंत्र तुमच्यासाठी अस्तित्वात. असा विचार केलात तर तुम्ही काय कराल? भोवतालच्या माणसांशी चर्चा कराल, तुमच्या शिक्षकांची आणि जाणकारांची आणि विषयातल्या तज्ज्ञांशी चर्चा कराल, तुमच्या विषयांच्या पुस्तकांकडे वळाल. मी अभ्यासाच्या संदर्भात बोलते आहे. तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून उदाहरण देते की एक महिनाभर नवीन यंत्र तुमच्याजवळ नाहीत तर तुम्ही पुस्तकांकडे वळाल ना, तुम्ही भोवतालच्या माणसांशी चर्चा कराल ना, मित्रांशी कराल, जाणकारांशी कराल, विचारांची देवघेव कराल, शिक्षकांची मदत घ्याल. मग तुमच्या हातात मोबाईल किंवा संगणक असताना सुद्धा याची मदत तुम्ही का घेत नाही, का घेणार नाही? म्हणजे मला असं वाटतं की ही यंत्र असली तरी त्याच्या जोडीला हे सगळं आहे हे लक्षात ठेवायला हवं. तुम्ही यंत्राला शरण जाणारा विद्यार्थी होऊ नका, यंत्र वापरणारा विद्यार्थी व्हा. तेव्हा यंत्राला शरण जाणं आणि यंत्रावर स्वार होणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तुमची बुद्धिमत्ता, तुमची विचारशक्ती ही ते यंत्र वापरण्यामागे असली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि यासाठी तुम्ही आधी एक चांगला, सक्षम, समृद्ध असा माणूस होणं जरुरीचं आहे. अशी समृद्धी देणाऱ्या तुमच्या भोवताली अनेक गोष्टी आहेत असं मला वाटतं. तुमचं कुटुंब आहे, तुमचा समाज आहे, तुमची संस्कृती आहे, तुमची परंपरा आहे, तुमचा इतिहास आणि भूगोल आहे. यांची ओळख करून घेणं हे महत्त्वाचं आहे असं नाही का तुम्हाला वाटत? म्हणजे खरं तर असा विचार करणं म्हणजे तुम्ही काहीतरी जुन्याचा विचार करताय, त्याच्यात अडकताय, प्रतिगामी वगैरे शब्द, असं नाहीये. कुणी निर्माण केला इतिहास? कुणी निर्माण केली आहे संस्कृती? मुळात संस्कृती म्हणजे तरी काय? विनोबांनी अगदी साधी व्याख्या केली आहे बघा. त्यांनी असं म्हटलंय की माणसाला भूक लागल्यावर खाणं ही प्रकृती आहे, दुसऱ्याचं ओढून घेऊन खाणं ही विकृती आहे, आणि स्वतःमधलं अर्ध दुसऱ्याला देणं किंवा स्वतः न खाता दुसऱ्याला देणं गरजूला ही संस्कृती आहे. इतकी साधी व्याख्या केली ही शेवटी माणसाच्या चारित्र्याशीच येऊन पोचते. कारण पहिला तर नैसर्गिक धर्म आहे भूक लागल्यावर खाणं. दुसरी विकृती तुम्ही सहज समजू शकता की दुसऱ्याचं ओढून घेऊन खाणं चुकीचं आहे असं आपण सहज म्हणतो. पण संस्कृतीसाठी तुमच्यावर संस्कार करून घेणं आवश्यक असतं की माझ्यातला अर्ध दुसऱ्याला द्यावं. यासाठी तुमच्या मनावर एक संस्कार लागतो, त्यागाचा संस्कार लागतो, दुसऱ्याचा विचार करण्याचा संस्कार लागतो. असा संस्कार करून घेणं म्हणजे संस्कृती आहे. तो संस्कार व्हायला लागणं म्हणजे संस्कृती आहे. आज या सगळ्या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत आणि आपण भाग्यवान आहोत की तंत्राने इतक्या गोष्टी आपल्याला दिल्यात, आपले कष्ट इतके कमी केलेत, आपल्याला विकासाच्या इतक्या दिशा दाखवल्यात की त्यासाठी आपण या सगळ्या तांत्रिक प्रगतीचे ऋणीच आहोत. पण त्याचबरोबर
एक गोष्ट या वेगामध्ये निष्ठच चाललेली आहे, आणि ती म्हणजे आपलं भावात्मक पोषण होणं. माणसांमधल्या संबंधाचा विचार करणं, त्यासाठी थोडं थांबणं, एक दुसऱ्याला हात देणं, या गोष्टींसाठी अवकाशच राहीना असा झालाय. वेग इतका आहे की चला पुढे चला, नाही दुसऱ्याचा विचार करायला वेळ. अशा या गतीमध्ये आपलं जे एक भावनात्मक पोषण असतं, त्याची जी समृद्धी असते, तीच नाहीशी होत चाललेली आहे. साहित्य किंवा कला काय देते? तर मला असं वाटतं की ही समृद्धी देते, हे पोषण देते तुम्हाला. त्यामुळे संस्कृती, कला परंपरा आहेत, साहित्याच्या वाङ्मयाच्या परंपरा आहेत, सांस्कृतिक धारा, विचारधारा अनेक आहेत, आणि त्याच्या प्रखंड वेगळ्या वेगळ्या परंपरा आहेत. आणि संस्कृती म्हणजे तरी काय? माणसानेच निर्माण केली आहे ना. कुणी निर्माण केला इतिहास? कुणी निर्माण केली संस्कृती? माणसानेच निर्माण केली आहे. म्हणून माणसांमध्ये जे भलं आणि बुरंही आहे, ते सगळं संस्कृतीत आहे. पण म्हणून संस्कृतीच नको, म्हणून परंपरा या शब्दालाच घाबरायचं, असं करता कामा नये. त्याच्यातलं वाईट आहे ते टाकलंच पाहिजे, ते त्याज्य आहे ते बाजूला काढलं पाहिजे, किंवा आजच्या काळाला जे अयोग्य आहे, जे घातक आहे, तेही बाजूला केलं पाहिजे. पण त्याचबरोबर या संस्कृतीने जे अनेक दीर्घकाळ पोषक अशा गोष्टी ज्या निर्माण केलेल्या आहेत, जी मूल्य निर्माण केली आहेत, ज्या धारणा निर्माण केल्या आहेत, त्या स्वीकारायला काय हरकत आहे? त्यांनी तुमचं जे एक भावात्मक पोषण होतं, त्यासाठी संस्कृती, त्यासाठी परंपरा या समजून घ्यायला हव्यात. म्हणून कला आणि परंपरा यांच्याकडे नव्या दृष्टीने आणि आधुनिक दृष्टीने आज माणसं पाहतायत ना. कितीतरी पद्धतींनी नव्या संस्कृती परंपरांचा अभ्यास आज जगभर चालू आहे. तुम्ही अभ्यासाच्या आणि ज्ञानक्षेत्राचा विचार केलात तर आजची जगभरची ज्ञान संस्कृती ही आपापल्या मुळांकडे परत पाहणारी संस्कृती आहे. आपल्या भोवतालचं जग, तिथे राहिलेले सांस्कृतिक अवशेष आणि त्याच्यामधून माणसाला काय उपयोगी पडेल आणि काय बाजूला सारायचं आहे याचा अभ्यास करणारा आजची ज्ञानसंस्कृती आहे. आणि जगभरचे स्कॉलर्स ज्यांना आपण म्हणू, जगभरचे अभ्यासक आहेत, ते या प्रकारचा विचार करतायत आणि अभ्यासही करतायत. खूप मोठ्या प्रमाणावर जागतिकीकरणाच्या या रेट्यामध्ये सांस्कृतिक पडझड झालेली आहे. त्याच्यामधून काय आपल्याला वेचायचं आहे आणि काय सांभाळायचं आहे याचा विचार या ज्ञानाच्या क्षेत्रातली माणसं आज करतायत. आणि त्यामुळे मुंबईचे रस्ते रुंद झाले. तर त्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या रेट्यामध्ये स्थलांतरितांची, म्हणजे जी देवळं नाहीशी झाली लहान मोठी, ती देवळं तुम्हाला काही फार महत्त्वाची नसतात. तुमच्या दृष्टीने रस्त्याच्या कडेचं एक देऊळ होतं, गेलं, आणि सोय अधिक झाली. पण त्याचबरोबर ती देऊळ तिथे घेऊन येणारी माणसं जी होती, ती माणसं कुठून तरी लांबून आलेली होती, दुसऱ्या प्रांतातून आलेली होती, आणि त्यांनी आपल्याबरोबर आपल्या मुंबईतल्या वास्तव्याच्या आधारासाठी आपले देव आणले होते. त्यामुळे ती देवळं गेली तर स्थलांतरितांच्या इतिहासाचं एक पान गेलं. त्यांची तिथली मुळं उखडण्याचा एक गोष्ट घडून गेली. या प्रकारचा अभ्यास करणारी नवी मंडळी आज तुम्हाला दिसतात. किंवा तुम्ही वेरूळ अजिंठ्याची लेणी पाहायला जाता तेव्हा काय पाहता? ती शिल्प डोळ्याला दिसतात, त्याच्यामागे एखादं कोणीतरी सांगतं की हे या काळातलं होतं. पण त्याचबरोबर प्राचीन भारतीय शिल्पकला आहे, मध्ययुगीन चित्रकला आहे, तिथे निर्माण होणारे रंग आहेत, तिथे त्या सगळ्या शिल्पसमूहांमधून ज्या कथा रेखाटलेल्या असतात, त्या पौराणिक कथागाथांमधून तुमचा इतिहास आहे, जुनी संस्कृती आहे. तेव्हा अजिंठा वेरूळची लेणी नुसती ती लेण्यांचा अभ्यास असं म्हटलं तरी तो चित्रकलेच्या अंगाने करता येतो, तो शिल्पकलेच्या अंगाने करता येतो, तो पुरातत्वाच्या अंगाने करता येतो, तो इतिहासाच्या अंगाने करता येतो, तो तत्वज्ञानाच्याही अंगाने करता येतो. तेव्हा एक गोष्ट तुमच्या समोर जरी आज सांस्कृतिक विश्वातली असली तरी अत्यंत आधुनिक पद्धतीने तिचा अभ्यास करता येतो. निरनिराळी महात्म्य आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांच्या ठिकाणी निर्माण झालेली. साधं गोदावरी नदीचं आहे किंवा कृष्णेचं महात्म्य आहे, तिचा अभ्यास करताना सुद्धा कृष्णेचा इतिहास, कृष्णा खोऱ्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या त्याचा इतिहास त्याच्याशी संबंध असू शकतो.
दैवत विज्ञानाच्या अंगाने त्याचा अभ्यास करता येतो. नद्यांचं चरित्र हे नव्या पद्धतीने पर्यावरणाचाही हात धरून आणि सांस्कृतिकदृष्ट्याही आज अभ्यासण्याचे खूप मोठे मोठे प्रयत्न होत आहेत. त्यामध्ये देशी परदेशी कित्येक अभ्यासक आहेत. नदी आणि स्त्रीत्व असा एक फार छान विषय घेऊन ॲन फेल्डहाऊस नावाच्या अभ्यासक स्त्रीनी, अमेरिकन स्कॉलरनी आत्ताच एक अभ्यास आपल्या समोर आणलेला आहे. किंवा त्र्यंबकेश्वरचा पावित्र्य व्यूह उलगडण्याचं काम आत्ता त्यांचं चालू आहे. कृष्णामाईचं महात्म्य त्यांनी अभ्यासलेलं आहे. अशा अनेक, आता एक कलकत्त्याला राहणारी बाई आहे, त्या भीमा महात्म्यावर पुरातत्वीय दृष्टीने काम करतायत. तेव्हा म्हटलं तर हे जुनं आहे, परंपरेतलं आहे. पण आत्ता मी तुम्हाला म्हटलं तसं अनेक नव्या दृष्टींनी हे नवे अभ्यासक त्याच्याकडे पाहतायत आणि जगभर अशा प्रकारे सांस्कृतिक गोष्टींचा अभ्यास चालू आहे. नुसता सांस्कृतिक नाही, आपल्या सगळ्या लोकपरंपरांचाही अभ्यास नव्या प्रकारे करणारी माणसं तुम्हाला दिसतील. त्यामुळे पोवाडे काय, लावणी काय, एखादं जुन्या माणसांना आठवत असणारं गाणं काय, तुमच्या आया आज्यांनी म्हटलेली स्त्रीगीतं काय, यांच्यामधून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की मी आता ओव्या जुन्या जमा केल्या मध्यंतरी. या मध्ययुगातल्या बाईंनी गायलेल्या ओव्या. पण असं लक्षात आलं की म्हटलं तर रुक्मिणीच्या आहेत, सीतेच्या आहेत, किंवा मल्हारी खंडोबाच्या आहेत, बानूच्या आहेत, माळसेच्या आहेत. पण ह्या ओव्या गाताना या बायकांनी आपलीच आयुष्य त्या ओव्यांच्यामध्ये ठेवली आहे. आणि त्यामुळे दोन बायकांचा नवरा दादला हा कसा वागतो आणि त्या बायकांना कसं दुःख भोगावं लागतं हे एखाद्या खंडोबाच्या गाण्यातून कळलेलं आहे. किंवा त्या संबंध मध्ययुगातल्या बाईचं आयुष्य, ज्या वेळेला तिला स्वतःचं आयुष्याबद्दल बोलता येत नव्हतं म्हणजे तिला घरामध्ये तर किंमत नव्हतीच, पण तिला उंबऱ्याच्या बाहेरही येता येत नव्हतं. इतक्या तिच्यावरती निरनिराळ्या प्रकारची बंधनं होती. त्यावेळचं सगळं स्त्रीजीवन कसं होतं, त्यांचं भावविश्व काय होतं, त्यांचं विचारविश्व काय होतं, हे या ओव्यांमधून एक प्रकारे दस्तावेजीकरण त्याचं झालेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि मग आपल्या लक्षात येईल की ह्या प्रकारे जुन्या गोष्टींचा सुद्धा नव्याने अभ्यास करणं आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रकारचे संदर्भ आपल्याला कळणं हे सगळं होत येतं. आणि म्हणून परंपरेचा किंवा संस्कृतीचा सुद्धा नव्याने अभ्यास करता येतो आणि त्याच्यातून तुम्हाला खूप काही मिळू शकतं. तसं हे सगळं पाहताना तुमच्या लक्षात येईल की हे सगळे काळ एकमेकांच्यात मिसळलेले आहेत आणि म्हणून नवं आणि जुनं असं काही नसतंच. भाषेच्या दृष्टीने पहा तुम्ही की तुकाराम किती वर्षांपूर्वीचा, 500-600 वर्षांपूर्वी तुकाराम जेव्हा आपलं काव्य लिहितात म्हणजे ते लिहित नव्हतेच, ते म्हणत होते, उच्चारत होते आणि तेही काव्य म्हणून नाही, उत्स्फूर्तपणाने उमाळा होता तो. पण ते जेव्हा म्हणतात की मीच मला व्यालो आपुल्याच पोटी आलो, किंवा अणुरणी या थोकडा तुका आकाशा एवढा, तेव्हा आजच्या नव्या कवींनी उद्गार काढावा अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करतात. ते अशा प्रकारचे शब्द उच्चारतात. तेव्हा तुकाराम जुने म्हणायचे का? आणि आज अनेकदा नवीन कविता लिहिणारे कवी तेच उगाळत बसतात, त्याच्यात नवे अनुभवही नसतात आणि कविताही नसते खरं सांगायचं तर. मग ते नव्या भाषेत लिहितात किंवा आजच्या काळात लिहितात म्हणून नवं म्हणायचं का? तेव्हा वाङ्मयामध्ये सुद्धा असं नवं आणि जुनं काय असतं याचा छान विचार करता येतो. आणि मग तुमच्या लक्षात येतं की खरं काळाच्या दृष्टीने सुद्धा नवं आणि जुनं काही नसतं. तुम्ही एक दृष्टी घेऊन त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही या प्रकारची दृष्टी मिळते ती तुम्हाला वाचनातून मिळते, तुम्हाला अभ्यासातून मिळते. एक खरं आहे की सध्या एका प्रकारे विचार केला तर एक बकाल प्रकारचं राजकारण सगळ्या क्षेत्रांमध्ये शिरलेलं आहे. साहित्याचं आणि वाङ्मयाचं किंवा अभ्यासाचं क्षेत्रसुद्धा, शिक्षणाचं क्षेत्रसुद्धा त्याला अपवाद नाही. पण तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की संपत्ती आणि सत्ता या दोन्ही गोष्टी ही टिकाऊ गोष्ट नाहीच. म्हणजे संपत्तीच्या द्वारे मिळालेली सत्ता ही टिकाऊ गोष्ट नाही. जगातली खरी सत्ता, श्रेष्ठ सत्ता जी आहे ती निर्धन माणसांनीच मिळवलेली, ती गांधीजींनी मिळवली आहे, ती विवेकानंदांनी मिळवली आहे, ती तुकाराम ज्ञानेश्वरांनी मिळवलेली आहे, किंवा आंबेडकर, महात्मा फुल्यांनी मिळवली आहे. या लोकांनी मिळवलेली खरी सत्ता आहे.
ती तुमच्या माझ्या हृदयावरची सत्ता आहे, आपल्या विचारांवरची सत्ता आहे. ही सत्ता अधिक शाश्वत आणि टिकाऊ आहे. त्यामुळे जर या प्रकारे साहित्याचा विचार तुमच्या मनामध्ये आला तर तुम्ही आज मोठ्या विश्वसंस्कृतीचे घटक म्हणून अधिक विवेकी आणि विचारी पद्धतीने त्याच्यात सामील होऊ शकाल. तुम्हा तरुण मुलांवर आमच्या खूप मोठ्या आशा आहेत. तुम्हाला आम्ही जे देऊ शकलो ते खूप मोठं नाही आहे हे माहीत आहे, पण त्यामागे आमची जी धडपड आहे ती लक्षात घेतली तर तुमच्या समोर जे मोठं विश्व खुलं आहे ना, त्यामध्ये आमच्या हातात जे जे गवसलं ते तुमच्या पुढे ठेवलंय, त्याच्यातलं उपयोगी पडणारं घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की तुम्हाला खऱ्या आनंदाचा एक पासवर्ड मिळाला पाहिजे. आज खुलजा सिमसिम सारखी स्थिती आहे. तुमच्याकडे एक पासवर्ड आला, एक मंत्र आला की तुमच्या गाडीचा दरवाजा उघडतो, तुमच्या टीव्हीचा रिमोट कंट्रोलने तुम्ही नवीन चॅनल सुरू करू शकता, एक बदलता दुसरं सुरू करू शकता. हे सगळं होऊ शकतं की तुमची गाडी उघडते, तुमचा दरवाजा उघडतो, तुमचा टीव्ही सुरू होतो. हे सगळं एका पासवर्डवर तुम्ही करू शकता, एका कळीवर तुम्हाला ते शक्य होतं. पण तुमच्या आतल्या आनंदाची दारं खुली करणं, उघडणं हे काम जे साहित्य करतं, जी कला करतात, त्याची ओळख तुम्हाला करून देण्यासाठी आम्ही धडपडतो आहोत. असं वाटतं की संस्कृतीकडे, इतिहासाकडे, परंपरेकडे, कला परंपरा असतील, वाङ्मयीन परंपरा असतील, सांस्कृतिक परंपरा असतील, यांच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन, एक पासवर्ड तुम्हाला मिळावा आणि त्यातून तुमच्यासाठी अधिक शाश्वत अशा आनंदाची दारं खुली होत जावीत. यासाठी तुम्हाला तो पासवर्ड मिळवावा लागेल. साहित्यावर, भाषेवर प्रेम करावं लागेल. अधिक जाणतेपणाने आपल्या परिसराकडे आणि अनुभवांकडे पाहावं लागेल. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं तसं की भाषा किंवा साहित्य ही नुसती हौस किंवा करमणूक म्हणून करण्याची गोष्ट नाही, बोलण्याची गोष्ट नाही. नुसती टू किल द टाईम यासाठी जवळ करण्याची गोष्ट नाही. खरं म्हणजे टाईम, वेळ ही अशी किल करण्याची गोष्ट नाही ना. खूप मौल्यवान आहे वेळ. आणि माणसाच्या हातात काय नाहीये, आज वेळच नाहीये असं आपण म्हणतो. त्यामुळे जो हातात वेळ आहे तो नुसता मोबाईलवर चॅटिंग निरर्थक करण्यामध्ये नका वेळ घालवू. असं वाटतं की तो वेळ मौल्यवान आहे हे ओळखणं आणि त्याद्वारे आयुष्य समजून घेण्याची एक सुंदर गोष्ट करण्यासाठी काहीतरी करत राहणं ही अधिक छान गोष्ट नाही का? अधिक तुम्हाला काही देणारी गोष्ट नाही आहे का? मला एक छान सिनेमाची आठवण तुम्हाला द्यावीशी वाटते आणि मग मी तुमच्याशी असलेल्या संवादाच्या शेवटाकडे येणार आहे. पोस्टमन इन द माउंटन या नावाचा एक छोटासा सिनेमा आहे आणि अगदी साधा आहे. पहाडी प्रदेशामध्ये पत्र पोचवण्याचं काम करणारा एक पोस्टमन, ज्याला एकच मुलगा आहे आणि हा पोस्टमन जिथे वाहनं जात नाहीत, जिथे गाडी जात नाही, एस टी पोचत नाही म्हणूया आपण, अशा ठिकाणी चालत जाऊन त्या छोट्या छोट्या गावांमध्ये पहाडातल्या पत्र पोचवत असतो. आजारी पडतो. काम होईनासं झाल्यानंतर त्याचा तरुण मुलगा असतो, त्याला ते काम मिळतं. पहिल्या वेळेला एकदाच वडील ते काम समजावून सांगण्यासाठी त्या मुलाबरोबर जातात. पाठीवरती पत्रांची थैली घेऊन वडील जायचे. यावेळेला ती पत्रांची थैली मुलाच्या पाठीवर आहे आणि मग दोघंही बापलेक निघतात. तो साधा प्रवास आहे. त्या गावांमधून जाऊन पत्र वाटप करून घरी परत येणं, एवढ्या प्रवासावर तो सिनेमा आहे. वडील आणि मुलगा जातात, वाटेत थांबतात, दमतात. एका झाडाखाली मुलगा ती थैली टाकतो आणि वडिलांशी बोलायला येतो. वडील म्हणतात ती थैली अशी टाकायची नाही, त्याच्यामध्ये तुला किंमत नाही आहे, पण लोकांचे आयुष्य आहेत, ती नीट ठेव. एके ठिकाणी नदीच्या पात्रातून पलीकडे जाताना मुलगा ती आपली जी थैली असते तिच्याबरोबर बापाला खांद्यावर घेतो आणि पाण्यातून पलीकडे जातो. त्यावेळेला बापाला आठवतं की फार पूर्वी जत्रेमध्ये आपण लेकाला
आपल्या खांद्यावर घेऊन ती दाखवत होतो सगळी. आज मुलगा आपल्याला खांद्यावर घेऊन चाललेला आहे. आणि एक फार हृद्य असा प्रसंग त्याच्यामध्ये आहे. मी सगळे सिनेमा सांगत नाही, पण मी या प्रसंगासाठी तुम्हाला तिथवर घेऊन आली आहे की एका गावामध्ये येतात. एक म्हातारी असते, आंधळी असते, दिसत नसतं, अगदी जर्जर झालेली म्हातारी. मुलं नसतात, नातवंड दूर गावी राहत असतात. तिथे जातात, ती विचारते, आलास का? आलंय का नातवाचं पत्र? तू म्हणतो, हो आलंय ना. म्हणतो, वाचून दाखवतो आजी. हातात पत्र नाही, कुठल्याही प्रकारचा कागद नाही. आणि पोस्टमन त्या आजीला तिच्या नातवाने काय लिहिलंय हे सांगतो. नातू आजीची आठवण करत असतो, तो किती छान आहे, राहतोय हे सांगतो. आजीला तिची तब्येतीची चौकशी करतो, म्हणतो मी नक्की येणार तुला भेटायला. आणि आजीच्या डोळ्यात पाणी येतं आनंदाने. आजी या पोस्टमनलाही दुवा देते. आणि हे लोक पुढे जातात तर मुलगा विचारतो की कुठे पत्र आहे, तुम्ही का खोटं बोललात? तेव्हा तो पोस्टमन असं सांगतो की त्या आजीचं सगळं आयुष्य आता त्या नातवाच्या विचारावर अवलंबून आहे. नातू तिची विचारपूस करत नाही, कधीही पत्र पाठवत नाही, पण तिला 4 घटका आनंदाच्या मिळाव्यात आणि ती पुढचा मी येईपर्यंतचा काळ तिचा सुखात जावा, की नातू तिकडे आपली आठवण करतोय आणि कधीतरी तो आपल्यासाठी येणार आहे. यासाठी मी ते पत्र तिला वाचून दाखवलं. ते पत्र कागदावरचं नव्हतं, ते नातवानीही लिहिलेलं नव्हतं. ते एका माणसाने दुसऱ्या माणसासाठी केलेलं एक अतिशय कृतज्ञ असं काम होतं. एक त्याच्या मनातली भावना होती त्या आजीविषयीची, तिच्या जगण्याविषयीची. आणि त्या पोस्टमननी ते काम अनाहूतपणाने केलेलं होतं. एक माणूस म्हणून केलं होतं, पोस्ट म्हणून नाही. त्याच्या हातात साधन होतं, पोस्टाचं पत्र हे. आणि म्हणून त्यांनी ते साधन वापरलं त्या म्हातारीच्या सुखासाठी. तेव्हा हे जे आयुष्य करणं जे आहे ना, असा एखादा सिनेमासुद्धा तुम्हाला कसं शहाणं करतो पहा. कला जी माणसाला शहाणं करते ना, ती अशा प्रकारे करत असते. तेव्हा ते त्या प्रकारे शहाणं होण्यासाठी वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि अनुभवलंही पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की तुम्ही सगळी तरुण मुलं जी आहात, तुमच्यापाशी पुष्कळ उमेद आहे, खूप मोठं आयुष्य तुमच्यापाशी पडलं आहे, अनेक संधी तुमच्यापुढे हात जोडून उभ्या आहेत. तेव्हा अतिशय वेगाने जी तंत्रज्ञानाची प्रगती होती, तिला उत्तम तऱ्हेने वापरण्यासाठी आधी स्वतःला उत्तम तऱ्हेने घडवा, समृद्ध माणूस व्हा. आणि त्या समृद्धीनेच तुम्हाला ते तंत्रज्ञान अधिक चांगल्या प्रकारे वापरता येईल. तुमचं आणि इतरांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी ते उपयोगी पडेल. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी ते सुंदर करण्यासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद अरुणाताई. खरं तर तुम्हाला आभार मानण्यापेक्षा तुमच्या ऋणात राहणं मी अधिक पसंत करेन. कारण साहित्याच्या प्रांतामध्ये ज्या ज्या लेखकांनी, लेखिकींनी आपलं आत्मभान, स्त्रीचा स्वात्मशोध, तिचा आत्मभानाचा प्रवास आपल्या लेखणीतून शब्दबद्ध केला आहे, अशी सगळ्यात जास्त लेखणीची ताकद तुमच्या साहित्यकृतींमध्ये आम्हाला आढळते. आणि म्हणूनच अगदी साध्या सोप्या पद्धतीने, सहजतेने एखाद्या लहान बहिणीशी संवाद साधावा किंवा आपल्या लहान अवतीभोवती असणाऱ्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधावा, इतकं सहजपणे आपण आम्हाला जीवन कसं जगावं किंवा अवतीभोवतीच्या मूल्यांशी, सामाजिक मूल्यांशी कसं जोडून घ्यावं, हे अगदी सहजपणाने सांगून गेलात. आणि म्हणूनच तुमच्याप्रती मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करते. यानंतर आमचे सन्माननीय प्राचार्य, ज्यांना यापूर्वी अनेकदा ऐकलं आहे, त्या प्राचार्यांना मी विनंती करेन की आजच्या कार्यक्रमातलं अध्यक्षीय मनोगत त्यांनी आपल्यासमोर व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि नामवंत साहित्यिका, लेखिका माननीय डॉक्टर अरुणा ढेरे मॅडम, आमच्या महाविद्यालयाच्या माझ्या उपप्राचार्य, सहकारी आणि जर्नलिझम विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर वृंदा भार्गवे मॅडम, दुसऱ्या माझ्या उपप्राचार्य सहकारी डॉक्टर मिसेस देशपांडे मॅडम,
या कार्यक्रमाचं आयोजक पद स्वीकारणारे मराठी विभागाचे विभाग प्रमुख माझे सहकारी डॉक्टर KM लोखंडे सर, मराठी विभागातील माझे सर्व प्राध्यापक सहकारी बंधू भगिनी, प्राध्यापक हिरे, प्राध्यापक डॉक्टर सायली आचार्य मॅडम, डॉक्टर डोंगरे मॅडम, डॉक्टर मोजाड मॅडम आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले विविध विभागाचे विभाग प्रमुख, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर वहाड सर, या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, मराठी भाषेवरती प्रेम करणारे सर्व मराठीचे अभ्यासक विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज मराठी विभागाने मराठी भाषा गौरव दिन हा आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे आणि मला आनंद होतोय की आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ह्या मराठी साहित्य संमेलन 92वे यांच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्याच आमच्या प्रमुख पाहुण्या म्हणून इथे आलेल्या आहेत आणि योगायोग असा की आमच्या ह्या HPT आर्ट्स RYK सायन्स महाविद्यालयाच्या परिसरामध्ये यावर्षीचं मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे. असा हा योगायोग इथे जोडून आलेला आहे. मला मुद्दामून इथे सांगितलं पाहिजे की आत्ताच माननीय प्रमुख पाहुण्या यांनी आपल्या मार्गदर्शनामधनं आमच्या तरुणांना अत्यंत प्रोत्साहित आणि प्रेरित केलेलं आहे. हळव्या मृदू स्वभावाच्या डॉक्टर अरुणा ढेरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांवर असलेला जो आत्ताचा ताणतणाव आहे त्याचं नेमकेपणाने विश्लेषण केलेलं आहे आणि त्यावरती मार्ग आणि उपायही आपल्या सर्वांना सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की डॉक्टर अरुणा ढेरे मॅडम यांनी आमच्या तरुणांच्या आजच्या ह्या परिस्थितीचं अत्यंत सखोल अशा प्रकारचं आणि ज्याला म्हणता येईल की खरंखुरं अशा प्रकारचं आकलन त्यांना आज या परिस्थितीचं झालेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, हे मार्गदर्शन आपल्या सर्वांना अत्यंत उपयुक्त ठरेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. मला मुद्दामून इथे नमूद करावंसं वाटतं की ज्यांच्या जन्मदिनी हा मराठी भाषा गौरव दिन साजरा होतो ते कविश्रेष्ठ कविवर्य कुसुमाग्रज उर्फ विभा शिरवाडकर हे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून राहिलेले आहेत आणि मला खूप आनंद होतो की त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, ही माती आहे. त्यांनी लिहून ठेवलेली आहे की असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला फुला मधून इथल्या हसेल गीत हे. त्यांच्या ह्या गीताच्या रूपानं त्यांच्या ह्या प्रेरणा आम्हाला सतत आणि आमच्या विद्यार्थ्यांना सतत मिळत राहतील हेही मला आवर्जून इथं आमच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचा हा मराठी विभाग आहे हा अत्यंत नामवंत मराठी विभाग राहिलेला आहे. या मराठी विभागामध्ये प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर हे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि विद्यार्थ्यांच्या मनावर छाप पाडणारे असं व्यक्तिमत्व असलेले कानेटकर जेव्हा या महाविद्यालयामध्ये शिकवत असत तेव्हा विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी, विद्यार्थ्यांना बसायला जागा मिळत नसे इतका त्यांचा याच्यावरती विद्यार्थ्यांवरती प्रभाव होता. त्यांनी हे महाविद्यालय समृद्ध केलेलं आहे, हा विभाग समृद्ध केलेला आहे. माननीय डॉक्टर आंबेकर मराठी विभागाचे विभाग प्रमुख होते. डॉक्टर वर्तक यांनी मराठी विभाग हा समृद्ध केलेला आहे. अशा ह्या मराठी विभागाच्या प्राध्यापकांनी हा विभाग अत्यंत उत्तम रीतीने विकसित केला आणि आज या चांगल्या स्थितीला आणून ठेवलेला आहे. आजही या विभागात कार्य करणारे माझे सर्व प्राध्यापक सहकारी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, त्याच्यामध्ये त्यांना सखोल ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात. मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना या भाषेचा गौरव कसा वाढेल
तर जास्तीत जास्त व्यवहारामध्ये ह्या भाषेचा उपयोग जेव्हा जेव्हा होईल तेव्हा ह्या भाषेचा निश्चितपणे गौरव होईल असं मला वाटतं. या भाषेचा सन्मान होईल असं मला वाटतं. आणि हा गौरव आणि हा सन्मान वाढवण्याचं काम आमचे आजचे सर्व प्राध्यापक सहकारी करत आहे. डॉक्टर वृंदा भार्गवे मॅडम या स्वतःच अत्यंत प्रसिद्ध अशा लेखिका आहे. त्याचबरोबर डॉक्टर लोखंडे सर, त्या अगोदर असणाऱ्या डॉक्टर पाटणकर मॅडम यांनी या विभागामध्ये विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त केलं. ज्या ज्या साहित्यिकांनी, कवींनी, लेखकांनी या भाषेचा गौरव केलेला आहे, दर्जेदार पुस्तकं लिहिलेली आहेत, साहित्य लिहिलेलं आहे, त्या साहित्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा आमच्या सर्व प्राध्यापक सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिलेली आहे. त्यांना वाचतं केलेलं आहे. वाचणं हे सुद्धा अत्यंत आपलं ज्ञान वाढवण्याच्या दृष्टिकोनात उपयुक्त आहेच, परंतु आपले विचारसरणी व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना ते आवश्यक आहे असं मला वाटतं. नुसतंच वाचन करून थांबले नाहीत, तर आमच्या सर्व प्राध्यापक सहकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी सुद्धा प्रवृत्त केलेलं आहे की मराठी भाषेमधनं दर्जेदार लेख कसे लिहावेत, दर्जेदार रिपोर्ट कसा लिहावा किंवा पुस्तकंसुद्धा कशी लिहावीत, त्याच्यामध्ये संशोधन कसं करावं. मराठी भाषा विभाग हा संशोधन विभाग आहे. याच्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यांना संशोधनाचा विभाग म्हणूनही मान्यता दिली आहे. म्हणून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सुद्धा प्रवृत्त केलेलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामध्ये उत्तम अशा प्रकारचे लेख लिहिलेले आहेत आणि आम्ही काही प्रकाशनंही केलेली आहेत. मुद्दामून इथे सांगायचं मला इथे आहे हे की मराठी भाषेच्या अभ्यासकांनी मराठी भाषेचा गौरव वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त दर्जेदार साहित्य वाचलं पाहिजे. त्याचप्रमाणे प्रकाशन केली पाहिजे, म्हणजे लिहिलं पाहिजे आणि त्याचं ज्ञान संपादन केलं पाहिजे. हे सर्व करण्याची प्रेरणा ह्या मराठी भाषा गौरव दिन याच्या माध्यमामधनं आमच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. मी आत्ताचे जे आमचे विभाग प्रमुख आहेत डॉक्टर लोखंडे सर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी जरी आपल्याकडे करोना असला, आपण एकमेकांमध्ये भेटू शकत नसलो किंवा एखादा कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये अनेक मर्यादा असल्या तरीसुद्धा ऑनलाईन हा कार्यक्रम आयोजन करण्याचं धाडस दाखवलेलं आहे आणि आम्ही आमची परंपरा मराठी भाषा गौरव दिन साजरी करण्याची जी परंपरा आहे ती कायम ठेवलेली आहे. मी माझ्या या प्राध्यापक सहकारी म्हणजे डॉक्टर लोखंडे सर, त्यांना मदत करणारे माझे मराठी विभागातील सर्व प्राध्यापक सहकारी आणि डॉक्टर वृंदा भार्गवे मॅडम यांचं विशेष अभिनंदन करतो आणि या मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे हे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांची एक सगळ्यात महत्त्वाची खासियत ते म्हणजे विज्ञान शाखेचे प्राध्यापक मार्गदर्शक असताना देखील मराठी भाषेविषयीचा इतका आदर त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला जाणवतो. त्यांनी त्यांच्या बोलण्यातनं तुम्हाला सांगितलं की सगळ्याच क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर जसा जसा जास्तीत जास्त होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं संवर्धन होईल. आणि सर स्वतः कृती उक्तीतून आपल्या जगण्यातून हे ब्रीद जपताना आम्हाला नेहमीच आढळतात आणि म्हणूनच सरांविषयी आम्हाला सर्व सहकारी प्राध्यापकांना कृतज्ञता वाटते. पुन्हा एकदा धन्यवाद सर. रसिक हो, आदरणीय कुसुमाग्रज त्यांची थोरवी माझ्यासारख्या पामराने काय वर्णावी. जाता जाता कार्यक्रमाचे आभार मानण्यापूर्वी केवळ वसंत बापटांच्या शब्दात मी सांगू इच्छिते. आभाळामध्ये, आकाशामध्ये अक्षय असं स्थान निर्माण करणारे कुसुम ताऱ्याच्या रूपात तिथे मानाचं स्थान निर्माण करणारे कुसुमाग्रज याविषयी वसंत बापट म्हणतात, हे कुसुमाग्रज तुम्ही रहिवासी गगनाचे, हे कुसुमाग्रज तुम्ही रहिवासी गगनाचे, परी कृतार्थ केली तुम्ही मराठी माती. या मातीमधल्या अगम्य अणुरेणूंची जोडलीत साऱ्या नक्षत्रांशी नाती. रसिक हो, अशी एका मोठ्या कवीने, इतक्या महान कवीने दुसऱ्या कवीची केलेली ही अक्षर थोरवी यापुढे मी काय बोलणार. आणि म्हणूनच अशा दिग्गजांपुढे केवळ आपण अभिमानाने मान झुकवून त्यांना आदरांजलीच देऊ शकतो. यानंतर कार्यक्रमाचं शेवट
पण अत्यंत सुंदर असा गोड शेवट करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तर आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले या आभासी विचार मंचावर परंतु आपला मौलिक वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या प्रमुख अतिथी माननीय अरुणाताई यांचे मी सर्वप्रथम आभार मानू इच्छिते. अरुणाताई, भविष्यात देखील आपण आम्हाला असेच मार्गदर्शन कराल ही खात्री आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविलेले आमचे सन्माननीय प्राचार्य VN सूर्यवंशी सर यांचे देखील मी आभार मानते. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक, अनेक सहकारी, माझ्या मराठी विभागातील इतर सगळे सहकारी प्राध्यापक, तसेच या कार्यक्रमासाठी ज्ञात अज्ञात अनेक व्यक्तींचा हातभार खूप मोठा असतो. अगदी छोट्याशा कॅमेऱ्यापासून ते पडद्यामागची सूत्र हलवण्यापर्यंत अशा अनेकांची मी खूप ऋणी आहे. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि सगळ्यात महत्त्वाचे आहात आपण श्रोतूगण, ज्यांनी आम्हाला ऐकून घेतलं, दाद दिलीत, याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा आभार व्यक्त करते आणि जाता जाता मराठी भाषा दिनाच्या आपणास शुभेच्छा देते. धन्यवाद.